मला खूप ते ॲडव्हर्टाईजचं फक्त कुठेतरी एक गुजराती बाई डोक्यावर हे घालून येते, महिने तो रम्मी में 1.5 करोड रुपये जितता, असं ती बाई सांगते. आणि लोकांना असंच जर व्हायला लागलं तर त्यातनं नेमकं काय? त्यामुळे जाहिराती आणि या माणसाला थोडंसं आकृष्ट करतात, पण ज्याला लोभ मनात आहे त्यालाच ते आकृष्ट करतात. ज्याच्या मनात लोभ नाही, ज्याला माहिती मला रिझनेबल रिटर्न हवा आहे, जास्त काय नको आहे, लाभ पाहिजे, तिथं या ॲडव्हर्टाईज त्याला आकृष्ट करत नाहीत. आणि शेवट एज्युकेशन हे सगळ्यात त्यांना सतत सांगणं किंवा हे नेमकं काय कसं काय 1.5 कोटी. पूर्वीचा जसं आम्ही बिंदा उदाहरण देतो, चुकीचं वाटेल एखाद्या वेळेला, मटका नावाचा प्रकार होता. मटका नावाच्या प्रकारमध्ये एकाला मटका लागायचा, पण बुडलेले 1000 जण. आम्ही 10 रुपये द्यायचे, प्रत्येकाला 1-1 रुपये द्यायचा. जो आकडा येईल त्याला ते मिळायचे, पण बाकीच्या आकड्यावरचे पैसे बुडायचे ना. बुडलेले 9, मिळणारा 1, 9चे पैसे त्याला मिळून जो कोण मटकावाला बिझनेसमन होता तो प्रॉफिटमध्ये असायचा. त्यामुळे हे जे काय आहे गुंतवणूक ही सगळी त्याच स्वरूपाची आहे, त्याला रिझनेबल नाही. त्यामुळे सहकार हा शेवटपर्यंत टिकणारच आहे. कधी नाही तरी त्याला लोकांना कळेल की शाश्वत गुंतवणूक हीच आहे, इथं कुठलीही जगलरी होत नाही, रिस्क नाही. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला रिस्क घ्यायला हरकत नाही, पण ज्याच्याकडे सामान्य माणसाने अशा प्रकारची रिस्क घेऊ नये. ज्याला ज्या क्षेत्रातलं माहिती आहे, ज्ञान आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटला शेअर मार्केटमध्ये सकाळपासून उठून जर थोडं वर्तमानपत्र ठेवून तेच जर करत बसला, तुम्ही क्रयशक्तीच बंद होईल, तुम्ही कामच करणार नाही. आणि अशा प्रकारे हे गुंतवणूक ही अशी असली पाहिजे की रिझनेबल तुमचं स्वतःचं काम करून तुम्हाला ती गुंतवणूक केली पाहिजे. नुसतं त्यातनं नफा आणि जीवन जगायचं अशा प्रकारची वृत्ती असूच नाही, आणि ती समाजाला निश्चितच घातक आहे.